नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सोपी आणि पटकन होणारी चटपटीत मसालेदार अशी मशरूमची भाजी। ही भाजी तुम्ही भाकरी, चपाती किंवा टिफिनला नेऊ शकता किंवा भातासोबत पण खाऊ शकता। खूप छान टेस्टी लागते आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मशरूमची भाजी बनवण्यासाठी मशरूम 3 ते 4 वेळा मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हा शेवटचा ज्याचा देठ असतो थोडासा देठाचा भाग तो काढायचा आहे, कापून टाकायचा आहे आणि ह्याचे 2 भाग मी सुरीने कापून घेणार आहे। हे बघा, या पद्धतीने मी सुरीने मशरूमचे 2 भाग करून घेतलेले आहेत आणि भाजी बनवण्यासाठी मी कांदा टोमॅटोतली बनवणार आहे। त्यासाठी मी कांदा घेतलेले आहेत 2 कापून मीडियम साईजचे आहेत, टोमॅटो घेतलेले आहेत 2 कापून, शिमला मिरची घेतली आहे 1, त्याचे मोठे मोठे असे तुकडे करून घेतलेले आहेत, आतल्या बिया कापून टाकलेल्या आहेत, कोथिंबीर वरून टाकण्यासाठी घेतलेली आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मशरूमची भाजी आता बनवायला घेऊया। त्यासाठी मी मीडियम फ्लेमवरती पॅन गरम करत ठेवलेला, त्याच्यामध्ये मी 4 छोटे चमचे तेल टाकून घेतलेलं। तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये मिरची टाकून घ्यायची आहे आणि मिरची तेलात थोडी परतून घ्यायची आहे। आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मिरची अर्धा ते 1 मिनिट परतून झाल्यावरती कांदा टाकायचा आहे आणि कांदा पण 2 ते 3 मिनिट तेलात परतून घ्यायचा आहे। कांदा हलकासा नरम झाला की त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे आणि टोमॅटो पण नरम व्हायला द्यायचा आहे। त्याचबरोबर थोडंसं मीठ टाकायचं आहे। जराशीच आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आणि ती पण कांदा टोमॅटो बरोबर तेलामध्ये परतून घ्यायची आहे। यामध्ये आता शिमला मिरची आणि मशरूम घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत आणि अर्धा चमचा चवीपुरतं मीठ टाकते आहे। पहिला आपण थोडंसं मीठ वापरलेलं, त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडंच वापरायचं आहे। यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल सुद्धा करायचा नाही आहे। मशरूमला आपोआप असं पाणी सुटलं जातं आणि त्यामध्येच शिमला मिरची आणि मशरूम शिजले जातात। आता हे 3 ते 4 मिनिटं झाकण ठेवून मशरूम आणि शिमला मिरची शिजवून घ्यायची आहे आणि नंतर मसाले टाकायचे आहेत, पहिले मसाले टाकायचे नाही आहेत। साधारण 2 मिनिटांनी झाकण काढून चमच्याने परतून घ्यायचे आहेत। हे बघा, मशरूमला पण पाणी केवढं सुटलेलं आहे बघा भाजीला। आता हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून पुन्हा 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, साधारण 4 ते 5 मिनिटं झालेले आहेत, तर झाकण काढून घेऊया। हे बघा, शिमला मिरची पण साधारण शिजत आली आहे, जराशी कशी कच्ची वाटते आहे ती पण शिजली जाईल आणि मशरूम पण शिजलेले आहेत। आता यामध्ये मसाले टाकायचे आहेत। त्यासाठी मी घरगुती मसाला 1 चमचा घेतला आहे, लाल तिखट 1 चमचा, जराशी धने जिरे पूड आणि हळद ती घेतलेली आहे ती टाकलेली आहे आणि आता हे सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे मशरूमला मसाले व्यवस्थित लागले जातील। आता मंद आचेवर हे आपण शिजवून घेऊ भाजी। हे बघा, मशरूमची भाजी आपली बनवून तयार आहे। तेल पण त्याला सुटलेलं आहे बघा, कलर पण किती छान दिसतोय बघा। आता मी वरून ह्याच्या खोबरं टाकत आहे, किसून घेतलेलं। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, नाही टाकलं तरी चालेल। आणि कोथिंबीर चिरून घेतलेली ती टाकते आहे आणि व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहे। हे बघा, चटपटीत मसालेदार अशी मस्त मशरूम भाजी बनवून तयार आहे। तुम्ही पण या पद्धतीने नक्की बनवून बघा, खूप छान टेस्टी लागते भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा टिफिनला जेवणासोबत। आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।